कच्च्या आंब्याची आमटी किंवा सार कसं बनवायचं आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी थोडी पूर्वतयारी करून घ्यावी लागते। हा एक मी कच्चा आंबा घेतलेला आणि तो आपल्याला ना कुकरमध्ये ठेवून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। म्हणजे तो आंबा बुडेल एवढं पाणी ठेवा आणि कुकरमधून तुम्ही 3 शिट्ट्या काढून घ्या। त्यानंतर त्याचा असा रस काढून घ्या। त्यासोबतच इकडे मी ओलं खोबऱ्याचा रस घेतलेला आहे। जवळजवळ 1 पूर्ण नारळ मी खवडून घेतलेला आणि त्याचा रस काढला। जवळजवळ तो पाऊण लिटर एवढा रस त्याचा आला। आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे। त्याच्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलंय। त्यानंतर त्याच्यात आपल्याला मोहरी टाकायची आहे, मेथी टाकायची आहे, हिंग टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकतेय मी। त्यानंतर जो आपला आंब्याचा रस होता ना तो मी त्याच्यामध्ये टाकलाय आणि त्यासोबतच मी 1 भांड पाणी त्याच्यामध्ये टाकलंय। गूळ मी थोडासा टाकलाय चवीनुसार। जर तुमचा आंबा जास्त आंबट असेल ना तर गुळाचं प्रमाण थोडं वाढवा। त्यानंतर मी इथे अजून वरून 3 ते 4 चमचे मी लाल तिखट अजून टाकलंय आणि हळद पण मी अजून टाकली आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला नारळाचं दूध टाकायचं आहे। पण लक्षात ठेवा नारळाचं दूध टाकल्यानंतर आपल्याला उकळी येऊ द्यायची नाहीये, नाहीतर ते फुटून जाईल। चवीनुसार मीठ टाका। 2 ते 3 मिनिटं ते असं शिजू द्या। तुमची आमटी तयार आहे। आता त्यासोबतच ना मी नाचणीच्या नळ्या थोड्या तळलेल्या खूप छान लागतात। अशाच मी मस्तपैकी आंब्याच्या रेसिपीज, फणसाच्या रेसिपीज घेऊन येणार आहे। तर तुम्ही फूडी ब्लॉग एक्सप्रेसला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर देखील करा।